हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर पुन्हा एकदा नवीन रेसिपीसोबत तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर इथे मी 5 किलो कैरी घेतली आहे. कैरी बाजारातूनच मी कट करून घेतली आहे, कारण आपल्याकडे घरी अडकित्ता नाही आहे. तर त्यासाठी आणि घरी चाकूच्या साहाय्याने कैरी कट होऊ शकत नाही आणि एवढ्या सगळ्या कैऱ्या आपण कट करू शकत नाही. त्यामुळे कैरी तिथूनच कट करून आणली. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. आता त्यामध्ये जे काही कोय असते ती आपल्याला व्यवस्थित अशी काढून घ्यायची आहे. ती जर राहिली तर आपलं लोणचं खराब होऊ शकतं. त्यामुळे व्यवस्थित एक एक फोड करून आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आणि कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचे, म्हणजे कुठेही पाण्याचा थेंब राहता कामा नये. अशा पद्धतीने एक मोठं भांडं घ्यायचं आहे खोलगट. त्यामध्ये हे संपूर्ण कैरीच्या फोडी ओतायच्या आहेत. त्यामध्ये 100 ग्रॅम हळद घालायची आहे आणि जवळजवळ अर्धा किलो मीठ, आपल्याला खडे मीठ आहे, अर्धा किलो मीठ घालायचं आहे आणि हे सगळं एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण सगळ्या फोडींना हे हळद मीठ लागलं पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि जवळजवळ 1 ते 1.5 दिवस आपल्याला हे असं झाकून ठेवायचं आहे. 1.5 दिवसामध्ये आपल्याला हे 2-3 वेळा 3-4 वेळा मिक्स करायचं आहे अधूनमधून. स्वच्छ हाताने आणि कोरडा चमचा असावा. पाण्याचा कुठेही आपल्याला वापर करायचा नाही. अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. या हळद मिठातल्या फोडीसुद्धा खायला, म्हणजे तोंडी लावण्यासाठी जेवताना खूप छान लागतात. खूप म्हणजे खूप छान लागतात. आमच्या इकडे जोपर्यंत हे असं चाललं तोपर्यंत खायला चालूच होतं. एकदा का हे लोणचं तयार झालं की मग ते एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं. आणि तर इथे बघू शकता एवढी मोठ्या 2 थाळ्या आणि एक छोटं ताट एवढं भरलेलं आहे. तर आता हे जवळजवळ मी एक 7 ते 8 तास हे उन्हात वाळवून घेतले आहेत कैरीच्या फोडी. आता हे लोणचं बनवण्यासाठी तयार आहे. बघू शकता एकदम कोरडं फटफटीत असं हे तयार झाले लोणचं. आता आपल्याला त्यासाठी मसाले लागणार आहेत. तर हा बेडेकरचा मसाला आहे. खूप छान आहे हा मसाला. तर हे 3 पॅकेट घेतले आहेत मी. तर ह्याच्यात आपल्याला मसाल्यामध्ये एक्स्ट्रा हिंग किंवा कुठले खडे मसाले घालायची गरज नाही. ह्याच्यामध्ये सगळं असतं. हिंगयुक्त हा मसाला आहे. त्यानंतर यामध्ये मोहरीची डाळसुद्धा आहे, पण मी एक्स्ट्रा पण एक पावशर मोहरीची डाळ आणलेली आहे. त्यानंतर मी जो काही रामबंधूचा पण मसाला आहे लोणच्याचा, तर त्यासुद्धा 2 पुड्या मी घेतल्यात. अशा करून मी 5 पुड्या घेतलेल्या आहेत. म्हणजे 500 ग्रॅम हा मसाला झाला. तो आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायचा आहे सगळा. अशा पद्धतीने बघू शकता ही मोहरीची डाळ एकदम स्वच्छ आहे, काही निवडायची गरज नाही, काय नाही. तर ही सगळीच्या सगळी आपल्याला मोहरीची डाळ घालायची आहे. तर बघू शकता मोहरीची डाळ आहे, हळद आहे, लाल तिखट आहे, लोणच्याचा मसाला आहे, त्यानंतर कैरीच्या फोडी आहेत, 1 किलो गूळ किसून घेतलेला आहे आणि जे काही सूर्यफूलचं तेल आहे 1 किलो, ते मी गरम करण्यासाठी ठेवलं आहे. तेल चांगलं उकळून घ्यायचं आहे आपल्याला. उकळून मग ते थोडंसं थंड करायचं आहे 10-15 मिनटं. त्यानंतरच आपल्याला हे सगळे मसाले त्याच्यामध्ये घालायचे आहेत. पण मसाल्यांच्या सुरुवातीला आपल्याला त्याच्यामध्ये मोहरीची डाळ घालायची आहे, जेणेकरून मोहरीची डाळ चांगली मुरली गेली पाहिजे, कारण मोहरीची डाळ कडक असते म्हणून. तर इतपत तेल कडक आहे, म्हणजे कोमट आहे आणि त्यामध्ये मी मोहरीची डाळ घातलेली आहे. बघू शकता. आता आपल्याला याच्यातच लोणच्याचा मसालासुद्धा घालायचा आहे आणि बघू शकता डाळ छान त्याच्यामध्ये मुरलेली आहे. आता हा लोणच्याचा मसाला घालते आहे. लोणच्याचा मसाला घालून आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करायचं आहे. अशा पद्धतीने त्यातच आपल्याला आता हळदसुद्धा घालायची आहे. तर इथे मी छोटी अर्धी वाटी हळद घातली आहे.
मीठही घातलं आहे मी चवीपुरतं. तर इथं मी साधं मीठ वापरलं आहे, म्हणजे 1 वाटी आहे. संपूर्ण मीठ जे आहे ते मला 300 ग्रॅम इतकं लागलेलं आहे. आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. चवीपुरतं जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही लाल तिखट वापरू शकता. तर इथे मी अर्धी वाटी लाल तिखट घातलं आहे. हे घरचं लाल तिखट आहे. आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे, थंड करून घ्यायचं आहे आणि मगच लोणच्यावर घालायचं आहे. आता हे मिश्रण पूर्ण थंड झालं आहे. आता आपल्याला हे लोणच्यावर घालायचं आहे. बघू शकता खूप मस्त सुवास येत आहे. हवं असल्यास तुम्ही अजून पावशर तेल घालू शकता, पण जसं लोणचं मुरत जाईल तसं एवढं तेल तर बरोबर होतं. जास्त काही घालायची गरज नाही आहे. गूळ घालते आहे. जवळजवळ 1 किलो गूळ आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता, कारण आंबट, गोड, तिखट अशी या लोणच्याची चव खूप सुंदर होते. एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी. 1 किलो कैरी असेल, 1 किलो कैरीच्या फोडी असतील तर 1 पॅकेट वापरायचं आहे. त्याप्रमाणे 5 किलोसाठी 5 लोणच्याचे पॅकेट वापरलेले आहेत. तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. खूप मस्त. आणि काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा. वर्षभर तर व्यवस्थितच राहील. आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.